नमस्कार, HP लाईव्हच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा आहेत. आपण जाणून घेणार आहोत आज हॉस्पिटलच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. खासदार साहेब नमस्कार. या चर्चेमध्ये नमस्कार. सध्या वसई विरार शहरामध्ये पालिकेचे एकही हॉस्पिटल नाही आणि नुकताच आचोळे इथे आपण एक हॉस्पिटलचं ओपनिंग केलं होतं. हो, त्या ओपनिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील झालं होतं, परंतु त्यापासून आजपर्यंत कुठे काम सुरू नाही झालं आहे. म्हणजे काय आहे मागचं, काय कारण आहे? मागील काळामध्ये हॉस्पिटलची अत्यंत गरज होतीच आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते दुर्दैवाने झाले नव्हते. ज्यावेळेस महायुतीचं सरकार आल्यानंतर इथे महानगरपालिकेची जी मागणी केली होती त्यावेळेस आमचे इथले स्थानिक कार्यकर्ते, आताचे आमदार माननीय राजनप्पा नाईक असतील, आमचे महेंद्र पाटील असतील किंवा इतर पदाधिकारी यांनीसुद्धा इथे हॉस्पिटल असावे यासाठी ती मागणी लावून धरली होती. आणि त्यावेळेस महायुतीमध्ये लगेचच आमचे जे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दखल घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा त्याला दुजोरा दिला आणि त्यामुळे तात्काळ 250 कोटीचं रुग्णालय त्यांनी मंजूर केलं. त्याचा पहिला हप्ता 25 कोटी हा कमिशनर साहेबांकडे सुपूर्द केला आणि त्यामुळे लगेचच त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. त्याचं फक्त TLR मार्फत जे ॲक्च्युअल लोकेशन क्रिएट करून त्यानंतर लगेच बांधकामाला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्येच आपण बघू शकतो की चांगलं सुसज्ज हॉस्पिटल हे वसई सर्वांमध्ये उद्घाटन केल्यानंतर 6 ते 8 महिने आय थिंक झालेले आहेत, परंतु एवढा विलंब का लागतोय? गाडी अडली कुठे? जमिनीचं थोडंसं काही लिटिगेशन्स त्या होते आणि त्यामुळे माझं कमिशनर साहेबांसोबत बोलणं चालू आहे. ते आयडेंटिफाय करून लगेचच त्याविषयी निविदा काढून त्याचं बांधकामाला लवकरात लवकर सुरू करतात. काय होतं, कधीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे? मला वाटतं हे साधारणतः सुरू झाल्यानंतर 1.5 वर्षामध्ये ते कंप्लीट व्हायला पाहिजे. कसं म्हणजे हॉस्पिटलचं विस्तारीकरण कसं असेल? म्हणजे किती बेडचं हॉस्पिटल आहे, आणखीन काय काय सुविधा त्याच्यामध्ये आहेत? साधारणतः टर्शरी केअरचं हॉस्पिटल ते असणार आहे आणि त्यामुळे त्याच्या बेडची मर्यादा किती असू शकते हे पण पूर्ण DD सोबत बोलणं करून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती मिळवता येईल. आणि ज्या पद्धतीने आपण बघतो की इथले पेशंट हे ठाणा, मुंबई किंवा वापी, वलसाड, गुजरात इकडे आपल्याला शिफ्ट करावं लागतात आणि ज्यावेळेस नितांत गरज असते अशा वेळेस त्यांना आवश्यकता असते त्यावेळेस उपचार मिळत नाहीत आणि जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना खूप अतिशय जास्त बिल घेतल्यामुळे तेही पेशंट हैराण होतात, त्यांचे नातेवाईक हैराण होतात आणि त्यामुळे अशा प्रकारचं चांगलं टर्शरी केअरचं हॉस्पिटल इथे असणं आवश्यक होतं आणि ते अशा प्रकारचं टर्शरी केअर हॉस्पिटल इथे होईल. त्यामुळे वसई विरारवाल्यांकडे साठी एक सुखद बातमी आहे. विरोधकांचं एक असं म्हणणं आहे की हॉस्पिटल आम्ही सँक्शन करून आणलं आहे आणि जे माजी आमदार एक क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी काहीतरी गिफ्ट दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग याच्यावरून आपण भूमिपूजनाला पण श्रेयवाद पाहिला होता. नेमकं यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी कितीही जरी मागण्या केल्या तरीसुद्धा निधी देणं, हॉस्पिटलला परमिशन देणं हे राज्य सरकारच्या हातात होतं आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस माननीय देवेंद्रजींना सांगितलं, आमचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देवेंद्रजींना सांगितलं, त्यांच्याकडे आग्रह धरला की हॉस्पिटलसारखी गोष्ट जी बराच काळ इथे वसई विरार जनतेसाठी आवश्यक आहे ती होत नाही आहे आणि त्यामुळे आमच्यासुद्धा बोलण्याला त्यांनी दुजोरा दिला आणि त्यामुळे जरी आम्हीसुद्धा मागणी केली होती, त्यांनीसुद्धा मागणी केली होती, महानगरपालिकेनेसुद्धा मागणी केली होती आणि त्याच्यामुळे सर्वांच्या रेट्यामुळे विशेषतः आपलं सरकार असल्यामुळे तो निधी तात्काळ त्यांनी देऊ शकला. जर विरोधक असे सांगत असतील आणि जर सरकारची मानसिकता नसती तर त्यांनी निधी देऊच केला नसता आणि त्याच्यामुळे राज्य सरकारची मानसिकता आहे, आमचे नेते देवेंद्रजींची मानसिकता होती, त्यामुळे हा निधी देऊ शकले. 25 कोटीचा निधी लगोलग 2 दिवसात हा महानगरपालिकेकडे सुपूर्द केलेला आहे, कमिशनरकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार असल्यामुळेच हे हॉस्पिटल होते हे अत्यंत सांगणं महत्त्वाचं आहे. 2029 पर्यंत हॉस्पिटल पूर्ण होईल असं वाटतंय? पुढच्या 100% हे हॉस्पिटल 2029च्या आत हे पूर्ण होईल आणि जनतेसाठी लोकार्पण होईल. हे एक हॉस्पिटल झालं, परंतु एका हॉस्पिटलवर पूर्ण वसई विरारचा लोड पडेल तर आणखीन काय हॉस्पिटल्स काही साठी आपला प्रयत्न असणार आहे? इथले जे महानगरपालिकेचे छोटे छोटे क्लिनिक्स आहेत
त्याच्यामध्ये फार काही व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून PHC आणि सब सेंटर्स आहेत जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत ते जिल्हा परिषदेने DPCच्या अंतर्गत जो निधी आहे त्या निधीमध्ये डागडुजी करून दुरुस्ती करून ते सर्व महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यासाठी योजना बनवलेली आहे. ज्यावेळेस त्याची पूर्ण दुरुस्ती पूर्ण होईल ते महानगरपालिकेकडे वर्ग होतील आणि त्यामुळे या सुसज्ज हॉस्पिटलच्या बरोबरच इतरही PHC आणि सब सेंटर्स ह्याच्या ज्या वास्तू आहेत त्यासुद्धा महानगरपालिकेला मिळतील आणि त्यामुळे तिथेसुद्धा आरोग्य व्यवस्था तयार होईल. तर खरोखर 2029 पर्यंत वसई विरारकरांना नवीन हॉस्पिटल मिळेल असा दावा खासदारांनी केलेला आहे, परंतु हा दावा कितपत खरा आहे त्यासाठी आपल्याला पुढचे 1-2 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. परंतु लवकर हॉस्पिटल व्हावं आणि आम्हाला हक्काचं हॉस्पिटल मिळावं ही माफक अपेक्षा वसई विरारवासियांची आहे. HP लाईव्हसाठी अनिल पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.